स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. स्वागत आहे सर्वांचं, मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो आज सोमवारचा दिवस आहे. आज घरीच होतो, म्हणजे घरी म्हणजे गणपतीची आरती वगैरे केली मित्रांनो. गणपती बसविला आपण, आरती वगैरे झाली. म्हटलं आता वर थोडं काम होतं, शिडी द्यायची होती मग आम्हाला. ती शिडी दिली मी खाली. कसं आहे, आपलं घराचं काम चालू होतं ना, तेव्हा मी शिडी घेतली होती त्यांची पाणी मारायसाठी. हे बघा, तुम्हाला मी बरेच व्हिडिओमध्ये दाखवले होतं मित्रांनो. हे आपलं काम चालू होतं ना, हा वरचा स्लॅब वगैरे, तेव्हा मी शिडी घेतली होती त्यांच्याकडून याला पाणी मारायसाठी. घरात येऊन बसलो मित्रांनो, कारण की बाहेर जायचं आहे आपल्याला आहे ना. बाळाला घेऊन दवाखान्यात जायचं आहे, कारण की त्याला मागं दवाखान्यात नेलं होतं मी. तेव्हा ना त्याच्या डोळ्याला थोडी सूज होती मित्रांनो, ताप वगैरे येत होता. ह्या डोळा आहे ना असा सुजला होता मित्रांनो त्याचं. आणि त्याला ड्रॉप वगैरे दिला होता, त्याने फरक पण पडला. असं नाही काय फरक पडला नाही, पण डोळ्याला आहे ना असे पाणी येतं आहे त्याच्या. आणि ते कसे तिकडे गेले होते मित्रांनो, वर्षा त्याच्या घरी गेली होती आईवडिलाच्या. मग तिकडून काल परवाच आलेली आहे. त्याच्यामुळं म्हटलं मग आज त्याला ना दवाखान्यात जाऊन दाखवून यावं. कसं आहे, लहान आहे तो, त्याच्यामुळं त्याला कसं काही व्हायची भीती वाटते. त्याच्यामुळं जेवण वगैरे करून आपल्याला निघायचं जरावरीला. मित्रांनो हे बघा, इथंच कांदे वगैरे ठेवलेत, आणि त्या टोपल्यामध्ये पण कांदे आणि ना सोऱ्या आहे मित्रांनो. हा बघा, बरेच दिवस आहे ना सोऱ्या बाहेर होता, त्याच्यामुळे त्याचा कलर डाऊन झाला. हे बघा, आपलं टूलचा पण कलर मित्रांनो उन्हाने पूर्ण डाऊन झाला. लाल होता तर बघा, भोरका भोरका सफेद सफेद दिसतोय. कांदे बघा, त्याला मोड बघा कसा कांद्याला आलाय, तुम्हाला दाखवतो. हे स्लॅबमुळे आहे ना मित्रांनो, हे लाईटिंग पण काढावं लागले आपल्याला. इथला बल्ब पण खराब होऊन गेला, इथले पण बल्ब होता तो पण बघा असा स्लॅब टाकलाय. पान होतं बरं का मित्रांनो. आता मला तर काय, मिस्त्रीला दाखवलं, म्हटलं हे असं पाणी उतरत आहे, तो म्हणे उतरणारच म्हणे. आता काय त्याला सांगून उपयोग नाही मित्रांनो, कारण की मागच्या टायमिंगला हे टप्पा दिसतो ना, तिथून पाणी गाळायचं. तर मी दाखवलं होतं मित्रांनो त्याला, तो नाकबूलच जातो मित्रांनो. कालच आला होता तो. हे बघा, हे कांद्याला मोड बघा कसा आलाय, किती छानपैकी मोड आलाय. भरपूर असे कांदे होते बरं का, बरेच 2 गोण्या होत्या आपल्याकडे, एवढे राहिलेत, बाकीचे खाली आहेत. सर्व मटेरियलवरच पडलेलं आहे बारदाना. त्यांनी बघा किती राड आहे वर, साफ करावं लागेल ना. आता येणार आहेत ते, तेवढा आपला स्लॅब झाला ना तर मग आपण सर्व स्वच्छता करून घेऊया एकदा. आणि इथं पण फुटली ही फरची. हे बघा, आता याला एवढं बदलायचं म्हटल्यावर आता चांगलं 20-1 हजार रुपये तरी खर्च येईल एवढी स्टाईल बदलायची. भरपूर असं मित्रांनो, हे काम पण म्हणायजोगं असं काही केलं नाही त्याने. बघा, इथं पण पान होतं, तिथं पण पान होतं, तो समोरचा टप्पा पण वल्ला वाटतोय. तुम्ही सांगा मित्रांनो, नवीन स्लॅब जर असला तर एवढा पान होतो का? तुमच्या घरी तर स्लॅब असेल मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा मला. मित्रांनो मग यांचं आवरलं ना का आपण निघू राहुरीसाठी. तर मित्रांनो काय, राहुरीला गेलो नाही दुपारी, कारण की त्याला आहे ना बरं वाटतंय. डोळ्याला काय पाणी वगैरे आलं नाही, आणि जास्त लाल पण झाला नाही मित्रांनो. आज तर नाही झाला, उद्या बघू. त्याला जास्त जर हे झालं ना तर मग त्याला दवाखान्यात न्यावंच लागेल. जायचं होतं, पण त्याचा डोळा आहे ना थोडा बरा वाटला, आणि ड्रॉप पण होता त्याला टाकायला. म्हटलं मग आजच्या दिवस तर बघू, त्याला नाही बरं वाटलं तर उद्या घेऊन जाऊ, आहे का नाही. म्हणजे नसल्यापेक्षा एकदम चांगलं वाटलं बरं का. आणि ड्रॉप पण शिल्लक होता. म्हटलं आजचे दिवस त्याला बघू, तेवढा आराम जर भेटला ना. आज थोडी म्हणजे आज का सूज वगैरे नव्हती. बऱ्यापैकी चांगला आहे मित्रांनो, आणि खेळतोय आता तो. आणि कसं तुम्हाला म्हटलं होतं का, गणपती बाप्पा आपण बसवलेत घरामध्ये. तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा कसे आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण की चॉईस एकदम मी करून आणली होती. तर बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे आपले गणपती बाप्पा इथं टेबलवरच बसवले, कारण की वळणला असल्यामुळं जास्त काय त्यांचं डेकोरेशन आपल्याला करता आलं नाही. आणि डेकोरेशन म्हणजे मित्रांनो केलं होतं. हे बघा, त्यांचं मागचं हे
हे ना गळून पडलं मित्रांनो, चिटकवलं होतं हे बघा, असं चिटकवलं होतं चिकट टेपनी, ते काय राहिलं नाही. आणि माग आहे ना पडदा लावला होता, तो पण टिकला नाही मित्रांनो, कारण की भीत म्हटल्यावर चिकट टेपने चिटकवायचा प्रयत्न केला. हे बघा इथं लावलं होतं, मग काही राहिला नाही. बघा मित्रांनो, असा आपला गणपती बाप्पा आहे घरचे. कसे वाटले मित्रांनो गणपती बाप्पा छानपैकी बसवलं बरं का. आपण पुढच्या टायमिंगला आहे ना थोडं वेगळं वेगळं नियोजन करायचं डोक्यात चालू आहे. आणि लाईटिंग पण इथं पिन बसत नव्हती मित्रांनो छोटी, तरी देखील आपण आसपास थोडंफार बऱ्यापैकी डेकोरेशन केलं. हे बघा केळं वगैरे श्रीफळ आणि ते ठेवलं आहे. आणि इकडं प्रसाद आहे बाप्पाचा. कसं आहे, आणि रात्रीच्या टायमिंगला आहे ना हे लाईट आहे ना हे चालू ठेवतो आणि बाकीचे बंद करून टाकतो. एकदम छान वाटतं बरं का. आणि त्या बघा तिकडं खेळ चालू आहे, आता फ्रीजपाशी खेळ चालू आहे. त्याची आई आहे तिकडं मित्रांनो, वर्षा आहे त्याला जोडीला. त्याच्यामुळं काही भेव नाही आहे, कारण की आता रांगायला लागलं मित्रांनो. त्याच्यामुळं आहे ना सगळीकडं पळत फिरतोय आपल्या घरामध्ये. म्हणजे कसं गुडघ्यावर असं रांगतो, काही एवढं चालता वगैरे येत नाही त्याला. तर चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो एकदा. हे बघा आत्ता बाहेर आलो आणि ही वर्षाने रांगोळी काढली इथं. हे बघा छानपैकी रांगोळी काढली. हे बघा मस्तपैकी रांगोळी काढली. आणि हे बघा इकडं गवत वगैरे आणून ठेवलंय गायांसाठी. म्हणून त्यांनी तिकडं 2 गायींना शेड केलंय, तुम्हाला दिसत असं. ते तिकडे आहे ना इकडं शेडने ते गुंडाळले आहे ना तिकडे आहे मित्रांनो. बघा मग वर्षाने एकदम छानपैकी स्वच्छता करून घेतली आणि एकदम मस्त वाटतंय बरं का बाहेरचं वातावरण. आणि इकडं तर विचारूच नका, एवढी गवत उगलंय मित्रांनो मोठमोठं. आणि हे बघा डास पण यायला लागलेत. या अडचणीमुळे ना इकडे जास्त डास येतात मित्रांनो. आणि कसं आहे हे काय जास्त गवत असल्यामुळं मित्रांनो याला काढता पण येत नाही. हे बघा पेरूला पण भरपूर पेरू आलेत मित्रांनो, मोठे होत चाललेत आता. त्या बघा दाद्या आला गावातून, दुकानातून आलाय वाटतं. चिमणींसाठी बनवलं होतं मित्रांनो उन्हाळ्यामध्ये, ते अजून पण टांगून ठेवलं इथंच. हे बघा डास किती मोठाले डास आहे. तिकडं पप्पा बघा हे किती छोटे होते मित्रांनो, मी मागं अपलोड केले ते ब्लॉगमध्ये. तर बघा आता त्याला पर मोठाल्या पप्पाया आल्यात मित्रांनो. हे बघा ते छोट्याला पण किती आल्यात. भरपूर असं वर गेलंय झाड मित्रांनो छानपैकी. गाडी बघा इथंच लावतोय वर. तुळस बघा दारातच आली. आपली टाकी पाण्याची आणि तिथं हौद आहे पाण्याचा. हे बघा हे असं आहे वातावरण घरच्या आसपासचं अंगण हे आपल्या. बऱ्याच दिवसापासून तुम्हाला दाखवलं नव्हतं, उन्हाळ्यात दाखवलं होतं, त्याच्यावर आज दाखवलं आहे मित्रांनो. लाल फुलं, जास्वंदीची फुलं वगैरे बघा. तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. व आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये, कारण की आता अपलोड पण करायचं आहे. कारण की पाऊस आला ना तर अपलोड व्हायला दिक्कत येते मित्रांनो. त्याच कारणामुळे काही व्हिडिओ येऊ शकला नाही. आता आहे ना उघड दिली मित्रांनो, आज आपला अपलोड करणार आहे मी. तर नक्की बघा मित्रांनो, आवडलं तर लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा मित्रांनो. सर्वांना शुभ रात्र. आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो.